मला एक जण म्हणाला, अरे काय सारखं भिमट्यांसारखे कविता म्हणतो. भिमटे भिमटे ते हल्ली सोशल मीडियावरती म्हणतात ना भिमटे वगैरे. त्याला फक्त एकच म्हणलो, भामटे होण्यासारखे आम्ही अभिमानी भिमटे होऊ. म्हणून मला माझ्या जातीकडून फार अपेक्षा आहेत. आता जात म्हटलं तुम्ही कान टवकारलेत, पण निसर्ग निर्मित दोनच जाती, एक स्त्री आणि पुरुष. मी पुरुष जातीचा. आणि ज्या मानव निर्मित जाती आहेत, जी माणसं त्या जाती मानतात, त्या माणसांना आम्ही मानव मानत नाही, ते जनावर असतात. म्हणून माझ्या जातीकडून मला फार अपेक्षा आहेत. चौकातल्या बॅनरवरती पुढाऱ्यांच्या शेजारी, ह्या नाहीत बरं का, मी त्या बोलतोय, कारण ह्या बॅनरवरचे जे फोटो आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाने तिथे पोहोचलेले आहेत. चौकातल्या बॅनरवरती पुढाऱ्यांच्या शेजारी फोटो छापून कार्यकर्ता होण्यापेक्षा, बारकाई नाही का, चौकातल्या बॅनरवरती पुढाऱ्यांच्या शेजारी फोटो छापून कार्यकर्ता नेता होण्यापेक्षा, चौकातल्या बॅनरवरती पुढाऱ्यांच्या शेजारी फोटो छापून नेता होण्यापेक्षा घरामध्ये महापुरुषांचे फोटो लावून कार्यकर्ता झालेलं बरं असतं. कारण माणसातलं नाही, घरातलं वागणं खरं असतं. कारण माणसातलं नाही, घरातलं वागणं खरं असतं. तोंडात राम, मी तुम्हाला विचार करायला वेळ होते मुद्दामून. तोंडात राम आणि आतून असा राम, हे असलं काम नको. तोंडात राम, आतून असा राम, हे असलं काम नको. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, या देशासाठी जवान वीर होशील का? या देशासाठी जवान वीर होशील का? जास्त काही नाही, फक्त कर्मवीर होशील का? कडक भडक निळं भगवं पिवळं हिरवं असलं रक्त नको. कडक भडक हिरवं पिवळं भगवं असलं रक्त नको. जयंतीच्या डीजे समोर नाचणार भक्त नको. लोकशाही संविधानाचा, करुणेचा, जगण्याचं तत्व होशील का? जगण्याचं तत्व होशील का? संघर्ष योद्धा, विद्वान बडा, भीमराव बोधिसत्व होशील का? आधी इकडं नंतर तिकडं, आधी मधी भलतीकडं असली हलकट जिंदगी नको. असली हलकट जिंदगी नको. मेंदूमध्ये जाती धर्माची गंदगी नको. मेंदूमध्ये जाती धर्माची गंदगी नको. समानतेचा गाभा होशील का? नव्या पिढीचे अनर्थ टाळण्या ज्योतिबा होशील का? फॅशन म्हणून दाढी मिशा, कपाळावरती चंद्रकोर नको. फॅशन म्हणून दाढी मिशा, कपाळावरती चंद्रकोर नको. फॅशन म्हणून दाढी मिशा, कपाळावरती चंद्रकोर नको. फॅशन म्हणून दाढी मिशा आणि कपाळावरती चंद्रकोर नको. आवड म्हणून गड संवर्धन, घरातल्या घरात युद्ध घनघोर नको. लोकशाही रयतेचा पाया होशील का? परस्त्रीला माते समान पाहणारा शिवराया होशील का? त्या अशा अपेक्षा असताना मी माझी नवीन कविता तुमच्या समोर सादर करतोय. नवऱ्याच्या डोळ्यात पाहून वेदना कळतात बायकोला. नवऱ्याच्या डोळ्यात पाहून वेदना कळतात बायकोला आणि तिच्याही आसवांचा बांध फुटतो. नवऱ्याच्या डोळ्यात पाहून वेदना कळतात बायकोला आणि तिच्याही आसवांचा बांध फुटतो. तिच्या डोळ्यातले आसव पाहून पहाडासारखा नवरा सुद्धा हतबल होतो. एकमेकांशिवाय जगायचं नसतं, एकमेकांना सोडून जग बघायचं नसतं. जगातलं सर्वात सुंदर नातं नवरा बायकोचं असतं. परदेशी गेल्यावरती साहेबांची आठवण आल्यावर कसं वाटत असेल?
परदेशी गेल्यावर साहेबांची आठवण आल्यावर कसं वाटत असेल, रमाईच्या ही डोळ्यामध्ये आठवणचा आभा दाटत असेल. देशाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारे पावलं अडखळतील म्हणून ती मनमोकळी रडली सुद्धा नाही. म्हणून ती मनमोकळी रडली सुद्धा नाही. स्वतःपेक्षा समाजाला जास्त गरज आहे साहेबांची, म्हणून पोटची लेकरं मातीआड गाडताना ती कुणासाठी आडली सुद्धा नाही. समाजाच्या आणि साहेबांच्या मध्ये तिने कधी येऊच दिलं नाही सौभाग्याचं मंगळसूत्र. समाजाच्या आणि साहेबांच्या मध्ये तिने कधी येऊच दिलं नाही सौभाग्याचं मंगळसूत्र. तिला जगण्यासाठी पुरेसं असायचं साहेबांच्या खुशालीचं पत्र. त्या महासूर्याची पत्नी म्हणून गरिबीत जिंदगी काढली, पण तिची विचारांची श्रीमंती अफाट होती. पण तिच्या विचारांची श्रीमंती अफाट होती. त्या भीमसूर्याची आयुष्याची रमाई नवी पहाट होती. आई रमाई, तुला आई म्हणावं की माता म्हणावं? आई रमाई, तुला आई म्हणावं की माता म्हणावं? भीम आबाळाची कविता म्हणावं? आई रमाई, तुला आई म्हणावं की माता म्हणावं? भीम आबाळाची कविता म्हणावं? संघर्षाची त्यागाची कथा म्हणावं की आयुष्याची गाथा म्हणावं? त्या सूर्याची सावली म्हणावं की दिनदुबळ्यांची माऊली म्हणावं? की आणखी काही 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 की आणखी काही? पण या जगामध्ये दुसरी रमाई नाही. या जगामध्ये दुसरी रमाई नाही.